नमस्कार. राजकीय कट्टावरती सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही दिवसावरती आता नॉमिनेशन अर्थात नामनिर्देशन पत्र भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे आणि अशाच वेळी अनेक इच्छुकांशी राजकीय कट्टावरती आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार, महायुतीचे इच्छुक उमेदवार श्री अमोल पाटील हे राजकीय कट्टावरती आलेले आहेत. आपण त्यांचं राजकीय कट्टावरती पहिल्यांदा स्वागत करू. आपण कळंब धाराशिव ही विधानसभा लढणार आहात. यापूर्वी आपण नेमकी काय कामं केलेली आहेत आणि आपण मतदारसंघाला कशा पद्धतीने परिचित आहात हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, मी अमोल मनमत पाटील. मी धाराशिव विधानसभेसाठी इच्छुक आहे, परंतु मी आज असं आलो आणि लगेच इच्छा व्यक्त करीत नाही आपल्या माध्यमातून. तर मी 2012ला मराठवाड्यातून सगळ्यात जास्त हायेस्ट मतानं पंचायत समितीचा सदस्य कमी वयातला म्हणून निवडून आलेलो होतो. ग्रामपंचायत खामसवाडीचा उपसरपंच म्हणून सुद्धा मी सगळ्यात कमी वयाचा उपसरपंच म्हणून निवडून आलेलो आहे. आणि आता लोकनियुक्त सरपंच थेट जनतेतून सुद्धा मी मोठ्या मताधिक्याने, माझ्या विरोधात सुमारे 11 उमेदवार होते तरी मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलेलो आहे. आज तुम्ही गावामध्ये अनेक विकास कामं केली असे म्हणता. मग ही विकास कामं कोणकोणती नेमकी केलेली आहेत आणि ही विकास कामं करण्यासाठी आपल्याला नेमका कुणाचं पाठबळ मिळालं? खरं तर या माझ्या विकास कामाचं सगळं श्रेय आदरणीय डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना जात आहे. कारण की मी आजपर्यंत त्यांच्याकडे कुठलीही गोष्ट घेऊन गेल्यानंतर साहेब आले, साहेब माझ्या गावासाठी धनेगावून पाणी पाहिजे, तर धनेगावून पाणी आणायचं जर माझ्या गावाचं धनेगावचं अंतर जर मोजलं तर 40 किलोमीटर होतं. 40 किलोमीटर अंतर असताना माझ्या गावाला पाणी आणायचं म्हणल्यानंतर एका अधिकाऱ्याने विचारलं, तुमच्या गावात काय MIDC BIDC आहे का मोठं गाव आहे का नगरपालिका? तरीसुद्धा सावंत साहेबांनी माझ्यासाठी आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे आपण चल म्हणले. तिथं जाऊ सोबत शेजारी कॅबिनला आणि त्यांना सांगितलं की माझा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता आपला शिवसैनिक आहे, तर ही 40 किलोमीटरचं जर पाणी आणलं आणि ती योजना जर कार्यान्वित झाली तर गावाचा कायमस्वरूपी पाणी, तर आज ती योजना प्रगतीपथावर आहे भलेही. आणि माझा नेहमी एक आपल्याला आपल्या माध्यमातून सांगणं ते भले काम कोण करेल, कोणती कंपनी करेल, पण त्या मोठ्या प्रमाणात त्या पदावर असताना निधी आणणं गरजेचं होतं. माझ्या गावात जलयुक्त शिवार या योजनेत तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात सगळ्यात मोठा आराखडा, जी की आज वाचित जर सांगायचं म्हणलं तर 100 कामाच्या हे जे नवीन आज त्याच्या वर्क ऑर्डरी काय झालेल्या आहेत, 8-9 का 10 कामं बंधाऱ्याची म्हणजे झालेत, म्हणजे पूर्णत्वात आहेत. याने वर्क ऑर्डरी झालेल्या आहेत. आता पाणी जरी सगळं जर स्ट्रक्चर जर एकदा जर उभा राहिलं तर माझं गाव दुष्काळमुक्त आणि नक्कीच राळेगण सिद्धीला ज्यावेळेस माझा आदर्श सरपंच म्हणून पद्मश्री पुरस्कार मिळालेले माननीय अण्णा हजारे यांनी केल्यानंतर आणि दुसरे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील पाटोद्याचे सरपंच, या तिघांनी मला सांगताना सांगितलं होतं की भास्कर पेरे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही गाव अतिक्रमण मुक्त करा. तर मताच्या लाचारामुळे अतिक्रमण मुक्त गाव कोण करीना गेलं होतं, त्याचा मला फटका बसेल किंवा काय बसेल, पण ते अतिक्रमण मुक्त केलं. आणि अण्णा हजारे यांचं पाय शिवताना मी सांगितलं होतं की तुमच्याकडं अण्णा मी ज्यावेळेस भेटायला येईल त्यावेळेस नक्कीच तुम्ही सांगितलेलं. म्हणून आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांना सांगितल्यानंतर सावंत साहेबांनी मला जलयुक्त शिवारमधून मोठ्या प्रमाणावर म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबरला निधी दिला. जर कुणाला वाटत असेल तर मी माझा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की माझ्या गावा एवढा जर निधी असेल दुसऱ्या गावाला जिल्ह्यात, अगर जे आज ज्यांच्यापासून मी ज्यांनी माझा राजकीय वापर 20 वर्ष करून घेतला त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात जरी निधी असला तरी मी माझा 4 वर्ष एक मोठ्या तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचा राजीनामा देतो. त्यामुळं या कामं जी करायची, जी काय करायची आजपर्यंत जी इच्छुकसुद्धा मी जी झालो ती फक्त तानाजीराव सावंत साहेब यांच्या भक्कम पाठिंब्यामुळं आणि आशीर्वादामुळं. जर साहेबाचा विश्वास मी सार्थक करीत आहे, साहेबांनी संधी दिली तर मी लढविणार आहे.
आता तुमच्या सगट अनेक इच्छुक आहेत, म्हणजे जवळपास 8 ते 10 जण इच्छुक तुमच्या पक्षात आहेत. अनेक इच्छुकांची भर देखील पडते. कालच आता केशव सावंत यांचं नाव देखील समोर येते. मग आपण या उमेदवारीकडे नेमकं कसं बघता? आदरणीय तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतणे म्हणून केशवराव सावंत यांची मी शिफारस करीत नाही. पहिलं क्लिअर करतो. तर केशव सावंत जर असतील उमेदवार तर त्यांना उमेदवार असल्यास माझी बिनशर्त माघार आहे. त्याचं कारण आहे म्हणजे मी सावंत साहेबाचा कार्यकर्ता किंवा सावंत साहेबाचे पुतणे म्हणून नाही, तर सुमारे 12 वर्षाचा पूर्वी 14 वर्षापूर्वी तेरणा कारखाना बंद पडला सर. आणि कारखाना बंद पडल्यानंतर 33,000 सभासद, हजारो कर्मचारी, हजारो लहान लहान उद्योग होते त्या परिसरातले. या कारखाना बंद असल्यामुळं ज्यावेळेस 17, 18, 20ला गुळाचे भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी होते, जास्ती होते, तरी सुद्धा त्यांनी 1700-1800 गेल्या वर्षीपेक्षा गुळाचा भाव असताना 1700-1800 ऊस घेतला. पण तेरणा कारखाना चालू झाल्यास गुळाचा भाव कमी असताना सुद्धा 2800 भाव घेतला. म्हणजे तेरणा कारखाना चालू झाल्यामुळं एक रकमेनं सगळ्यांनी 2800 रान्नी कारखाना सुद्धा जो आज जी चालायला लागला की कसा बी असेल, जी चालायला जी मनमानी हुकुमशाही जी होती यांची, ती तेरणा कारखाना त्यांनी यशस्वीपणे 12 महिने कारखाना चालू होईल का म्हणले दिव्य वाटत होतं. दिव्य कारखाना म्हणले की ते काहीतरी एक हास्यपद वाटायचं. 12 वर्ष तो कारखाना चालू करून दिव्य वाटत होतं. पण तो कारखाना त्यांनी चालू करून दिला आणि कारखाना चालू करूनच नाही तर यशस्वी गाळप केलं. यशस्वी गाळप करून तुम्ही शेतकऱ्याचं नेलेलं पैशाला सुद्धा सर्वाधिक भाव 2825 रुपये दिला. तर एक कारखान्याच्याच माध्यमातून नाही तर सावंत साहेबाची जी फॅमिली आणि सावंत साहेब जे आहेत ह्यांनी राजकारणातून ह्या संस्था कारखाने उभारलेले नाहीत. तर राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्या संस्था कारखाने हे आहेत. तर समाजासाठी काहीतरी त्यांची द्यायची भावना आहे. लोकांकडून गोळा करायची भावना नाही तर लोकाला त्यांची द्यायची भावना आहे. त्याच्यामुळं तशा त्यागाना आणि कळम धाराशिवला तशा नेतृत्वाची आजपर्यंत शिवसैनिकाचा तुम्ही पत्रकार होता, अभ्यासक होता, तुम्ही विचार करा की शिवसैनिकाकडून घेतलेलं आहे. बरोबर. प्रत्येक वेळेस शिवसैनिकाकडून घेऊन मोठे झाले, आमदार झाले, खासदार झाले, सगळं झालं. आमचा कळंब तालुका तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण शिवसैनिकासाठी काय केलं नाही. ज्यावेळेस शिवसैनिकासाठी काय करायची वेळ येते त्यावेळेस ही अशी दातृत्व असणारं घराणं आहे, ज्यांचं प्रत्येक गोष्टीचं घराणं आहे. त्याच्यामुळं त्यांना जर उमेदवारी असेल तर आमची उमेदवारी म्हणजे माघार आहे माझी. म्हणजे केशव सावंत यांना जर उमेदवारी द्यायची असेल ठरलं तर तुम्ही या रिंगणातून बाहेर पडणार आहेत? हो हो हो. तसे तर सगळेच उमेदवार आहेत एका चढ कारण आमच्याकडे लोकशाही असल्यामुळं आणि साहेबाच्या आशीर्वादामुळं मला 2000 सरपंचाचा आमचा संघ असताना त्या 2000 सरपंचातून मला आदर्श पुरस्कार मिळाला. पुन्हा दुसरा मानाचा जी 105 वर्षाची ज्याला परंपरा आहे पुण्याच्या दर्पण पत्रकारितेचा, त्यांचा सुद्धा मला पुरस्कार निधी आणण्याच्या बाबतीत मिळाला. त्याच्यामुळं मी इच्छुक एवढ्यासाठी होतो की मी जर सावंत साहेबाच्या रूपातून जर एक गावात एवढं काम करू शकतोय. माझा CM PM सावंत साहेबच आहेत, मी महायुतीचाच आहे. आमचे नेते एकनाथभाई शिंदे आहेत पण माझं सर्वस्व तानाजीराव सावंत आहे. आता ही जागा महायुतीतनं राष्ट्रवादी काँग्रेस मागते, भाजप देखील प्रयत्न करते आणि तुमची शिवसेना देखील करते. मग आता ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटावी आणि ती सुटण्याचं तार्किक कारण काय आहेत नेमकी? जागा प्रत्येकाला आपला पक्ष, आपले जागा, आपले आमदार, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवायचा. जसं गावातल्याला सुद्धा नेत्याला वाटत असते की माझा गट वाढावा, माझाच कार्यकर्ता मोठा अगर माझ्याकडेच कार्यकर्ता, तसं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते की आपले आमदार जास्ती राहावं म्हणून मागणं वेगळं आहे. परंतु 2014चा जर एक अपवाद शिवसेनेचा आमचा धनुष्यबाणाचा वगळला पराभवाचा तर प्रत्येक वेळेस इथं धनुष्यबाण निवडून आलेलं आहे. आणि कळंब धाराशिवची जनता ही मनुष्य नाही तर धनुष्य बघून मतदान करते. उमेदवार कोण आहेत हे बघत नाहीत. जे असे आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांनाच मतदान सुद्धा त्यांनी उभारलेले होते आमदार केला तर त्यांचं मतदान त्यांना नव्हतं, त्यांचं मतदान तुळजापूर विधानसभा मतदारसंघात होतं. पण तरी सुद्धा लोकांनी धनुष्यबाण बघितला की
निवडून दिलं. बरोबर. म्हणजे हा मतदारसंघ शिवसेनेला सवाले किल्ला आहे. बर. तर हे होते खामसवाडीचे लोकनियुक्त सरपंच अमोल पाटील, ज्यांच्याशी आपण संवाद साधला आणि या मतदारसंघातून त्यांनी एक स्पष्टपणे सांगितलं की मी इच्छुक आहे, पण जर केशव सावंत यांना उमेदवारी देणार असतील तर माझी या मतदारसंघातून माघार असेल. ही खरं तर खूप मोठी बातमी आहे, कारण केशव सावंत हे गेल्या 2 दिवसापासून यांचं नाव चर्चेत आलंय आणि ते या विधानसभेच्या रिंगणात उतरणार अशी शक्यता देखील दिसते. त्याचवेळी अनेक इच्छुकांपैकी एक महत्त्वपूर्ण असणारी इच्छुक आणि ज्यांचं गाव हे जवळपास कळंब तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत त्यांची 2 नंबरची मानली जाते, त्या ग्रामपंचायतचे ते सरपंच आहेत आणि त्यांनी ही भूमिका घेतल्यामुळं आता नेमकी उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळणार हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी, त्यानंतर जर ही जागा शिवसेनेला सुटली तर शिवसेनेत अनेक इच्छुक आहेत, त्या इच्छुकांपैकी ही जागा नेमकी कुणाला सुटणार हा तिढा देखील सोडवणं हे पक्षश्रेष्ठीसमोरचं महत्त्वाचं आव्हान असणार आहे. याच ठिकाणी थांबू. आपण आमच्या राजकीय कट्टावर आलात त्याबद्दल पुनश्च एकदा आपले आभार आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. दिल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा.